आज अंघोळ झाल्यावर मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तशी तर मी 7 वाजता उठले आज, कारण की आज सुट्टी होती. म्हणून म्हटलं चला आज थोडंसं आरामाने उठावं वाटतं. रोज तर सकाळी लवकरच उठत असतो, तर आज सुट्टी होती म्हणून थोडंसं उशिरा उठलो. थंडी पण भरपूर आहे. थंडीमुळं कसं ना थोडंसं म्हणजे आळसच येतो उठायला. थंडीमुळे केस बघत होते, खूप पांढरे झाले केस आणि गळू पण लागले, खूप पतले झाले माझे केस. म्हणून मी थोडे त्यांना कट केले होते. आणि पतल्यामुळे मी ना वेणी पण अशी जास्त नाही घालत, म्हणून वरच असा क्लचर लावून पुचळा घालून घेत असते बघा. तर काय होतं ना, आपण आणि तेल लावलं की ते थोडीशी व्यवस्थित राहतात. नंतर मग मी सगळे कपडे उचलून घेते. हे पण आत्ताच उठले, आंघोळीला गेलेले आहे. मुलं सगळे वरती झोपलेले आहे. अजून ब्लँकेट वगैरे उचलून घेते. आणि कपडे तर बघा तुम्ही, हे धुवायचे कपडे पाठीमागं ते एका साईडला काढून ठेवलेले आहे बघा. आणि नंतर मग मी किचनमध्ये आले. आणि रोजच मी गरम पाणी करून पिते. रोज म्हणजे हिवाळा सुरू झालेला आहे, थंडीचे दिवस, तेव्हापासून मी म्हणजे गरमच पाणी पिते. तर माझ्यासाठी मी तांब्या भरून मी पाणी पिते रोज. सकाळी आपण ब्रश केलं आणि लगेच मी पाणी पिते. तर आंघोळ झाली तरी मला आज वेळ झाला, नाहीतर मी सकाळी रोज 6:30च्या दरम्यान पाणी पिऊन घेत राहते. ब्रश करून झाडझूड केली की लगेच पाणी पिते. तर यांची आंघोळ झाली आणि यांचं चालू झालं आहे व्यायाम सुरू. ते म्हणे मी इथंच व्यायाम करतो. मी काय म्हटलं, तुम्ही अशी व्यायाम करू नका. तुमचा टावेल जर निघून गेला तर लोक आपल्याला हसतील की ही अशी काय करताय म्हणून. मी त्यांना हसत होते. त्यानंतर मी सगळे घरं झाडून घेतले. बारशीच घरं पडलेले होते, तर झाडून घेतलं. आणि त्यांना म्हटलं मी दूध नाही आहे, तर तुम्ही दूध घेऊन या. आणि दही, दूध आणि बेकरीतली ते छान असे टोस्ट मिळतात बघा, गोड, आणि खूप गोड लागतात ते आणि खायला पण खूप चविष्ट असतात. आणि कारण की उठल्या अगोदर मी बाथरूम वगैरे पण घासून घेतले. आंघोळीच्या अगोदरच मग सगळे घासून घेत राहते बघा मी. आणि त्यानंतर वरती आले, घरं झाडल्यावरती. वरचे घरं तर अजून बाकीचे झाडायला. उठले की नाही, तीही उठलेली होती पल्लवी, ती अभ्यास करत होती. बाबा म्हणजे ओमला बघायला आले. हा ओम इथं झोपतो. तर बघा उठलेला होता. म्हणे मी बाथरूमला गेलेलो होतो, लवकर उठत नाही, 8 वाजून गेले. सगळ्यांना आवाज देऊ उठवलं. यांनाही आले बाहेर बघायला. दूध आणायला केव्हाचे गेले तर अजून नाही आले. आज 8, 8:30 चहा प्यायला झालेला आहे बघा. आणि बाहेर फुलं बघा किती सुंदर आलेली आहे. आणि असं माझ्या घरामध्ये खूप छान ऊन येतं सकाळी. आम्ही रोज उन्हामध्ये बाहेर अर्धा तास मी बसत असते. आणि मग किचनमध्ये आले तर हे एक वाटी मी मदर इंडिया तांदूळ घेतलेले आहे आणि मी ते भिजू घालणार आहे. 1 वाटी तांदूळ आणि त्याच्यापेक्षा छोटी वाटी, तर ही छोटी वाटी आहे. आणि ही 1 वाटी मी पिवळी मुगाची डाळ, म्हणजे तांदूळ आणि मुगाची डाळ एकत्र मी भिजायला टाकणार आहे. आणि हे मी पराठे बनवणार आहे, त्यासाठी मी हे भिजू घालते. अजून स्वयंपाकाला वेळ आहे, म्हटलं तोपर्यंत हे भिजून जातील. जास्त वेळ नाही भिजवायचे, जास्तीत जास्त मला तासभरच ठेवायचे यांना. तर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे बघा मी त्यांना. आणि स्वच्छ धुवून आणि 1 तासासाठी आपण त्यांना झाकण ठेवून देऊया साईडला. तर माठात बघायला गेले तर आता माठात पाणी नाही आहे, तर मग एकदा आता माठात पाणी टाकून देते. आम्हाला इकडे पाण्याचं खूप म्हणजे त्रासच आहे. बोरचं आम्हाला बोर वगैरे पण नाही आहे. आणि महानगरपालिकेचं पाणी लावलेलं आहे बघा. तर ते लोक येतात 2-3 दिवसाआड, तर मग आम्ही तेच पाणी भरून ठेवतो प्यायला. आणि वापरायला पण आम्ही महानगरपालिकेचंच पाणी वापरत असतो. पाण्याचं खूपच इथं त्रास आहे. तर हे आले आता दूध घेऊन. आणि आता माठात पण पाणी टाकून दिलं मी.
ह्या दिवसामध्ये खूप थंड असतं बाप्पा माठातलं पाणी, त्यासाठी मी तरी पण म्हणजे माठात पाणी भरून ठेवते. रिकामं माठ मी म्हणजे असं किचन वाट्यावर ठेवत नाही. स्वयंपाकाला असं कशाला पण मग ते पाणी मी म्हणजे ते यूज करून घेते, कामीच पडतं. तसं तर टँकर आलं की मग मी 2-3 हांडे वगैरे भरून ठेवत राहते. तर हे बघा, हे दही आणलेलं आहे पराठे करायचे, तर त्यासाठी हे पावशर दही आहे. 40 रुपये पावशर दही भेटतं आमच्याकडे इथं. खूपच महाग दही भेटतं. मी घरी टाकत राहते, पण बरेच दिवसापासून मी घरी दही नाही टाकलं, म्हणून म्हटलं त्यांना तुम्ही दूध आणायला चालले तर दही पण घेऊन या. चहा पण आता उकळलेला आहे बघा, छान असा खळवळून मी चहा उकळू देते आता. आणि मी जे तुम्हाला टोस्ट म्हणत होते ना, हे आहे ते खूप छान आणि गोड लागतात आणि एकदम ऑइली असतात हे टोस्ट खायला. जास्त आम्ही म्हणजे असं खात नाही, कधीमधी खात असतो. तर कधीमधीच म्हणजे खायलाच चांगलं वाटतं. नेहमी खारे बिस्किट आणतो मोनॅकोचे, ते पण चांगले असतात खायला. तर आता सध्या त्याने ब्रश केलेला नाही आहे, तर आमचा तिघांचाच मी चहा ओतते कपामध्ये. आणि दूध पण गरम होतं आहे आणि छान असा मस्त चहा गरम झालेला आहे बघा आता. आणि गरमागरम चहा तुमचा सगळ्यांचा तो झाला असेल, आत्तापर्यंत थोडी राहिलेला असेल. तर आमचं पेपर वाचणं चालू आहे. एक झालं की एक काम त्यांचं. फक्त दूध आणलं, व्यायाम केला, आता चहा आणि पेपर. आणि आम्ही सगळे एकत्र बसून सुट्टीच्या दिवशी सगळं म्हणजे चहा तर आम्ही रोज सोबत एकत्रच घेत असतो. पल्लवी काही जास्त चहा घेत नाही, फक्त तिला ज्या दिवशी काही खायचं आणलं ना त्या दिवशी ती चहा घेते. आणि याला म्हटलं तू अगोदर ब्रश कर, तर तो नुसता बॅट वगैरेच घेतो आणि फक्त इतका मोठा झाला आहे तरी नुसता कुदतच राहतो. तर हे भिजले आहे आता, चेक केले तर त्यांना 2 वेळेस मी आता काढून घेते. एका वेळेमध्ये तेल निघणार नाही म्हणून 2 वेळा ते मिक्सरला फिरवून घेते. थोडेसे म्हणजे ते फुललेले आहे. आणि बघा किती मस्त म्हणजे छान अशी त्याची पेस्ट तयार झालेली आहे. आणि मूग डाळ आणि मी याची पण आपे बनवलेली आहे बघा. आणि ढोकळा पण खूप छान होतो मुगाच्या डाळीचा आणि तांदूळाचा. आपले बेसन पिठापेक्षा जास्त आहे हा, म्हणजे छान वाटतो याचा ढोकळा. तर बघा झालेला आहे आता. हे थोडं मागचं थोडंसं जाम जात होतं म्हणून थोडंसं पाणी टाकून मी त्याला हे केलेलं आहे, काढून घेतलेलं आहे. आणि आता पालक शिजायला टाकणार आहे मी. पालक शिजवून मी पराठे करत आहे. तर त्यासाठी एक टोमॅटो आणि कांदा फ्राय करून घेते चांगला. आणि त्याच्यामध्ये अगोदर जिरं मोहरी टाकलेली आहे बघा. आणि ही हिरवी मिरचीचं वाटण आहे, त्यामध्ये आलं आणि लसूण, हिरवी मिरची आणि अख्खे धने मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. आणि मी हे पालक एका साईडला चिरून घेते, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चिरून घेते. आणि ही चटणी पण चांगली तळून घेते, म्हणजेच आपले जे पराठे आहे असे म्हणजे कच्चापणा येणार नाही मिरचीचा. त्यासाठी जास्त हिला आपल्याला शिजवायची नाही आहे, फक्त असं त्या भाज्यांमध्ये तेल कांद्यामध्ये तिला छान अशी परतून घ्यायची आहे बघा. आणि सुगंध इतका छान येत आहे ना, काय सांगू, खूपच भारी वाटतोय. आणि अजून मी थोडीशी याच्यामध्ये हळद आणि मसाला, गरम मसाला आणि लाल मिरची टाकलेली आहे बघा. आणि आता मस्त थोडीशीच वाफू द्यायची आहे तिला, जास्तीचं नाही आपल्याला शिजवू द्यायची. आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि स्वयंपाक करताना तर गॅस वटा इतका खराब होऊन जातो,
खूपच, आणि पाठीमागं पण खूप शितुडे उडतात स्टाईलवरती. तर हे मी 2 चाळणी गव्हाचं पीठ चाळलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ नव्हतं म्हणून मी त्यासाठी बाजरीचं पीठ वापरलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ आहे. आणि हे आपण भाजी छान शिजवून घेतलेली ना, वाफ पण निघते, खूप गरम आहे. आणि बारीक चिरून कोथिंबीर आणि पांढरी तीळ, मीठ चवीनुसार. आणि हे जे आपण बॅटर म्हणजे काढलं मुगाच्या डाळीचं आणि तांदूळाचं, त्यामध्ये आपल्याला हे पीठ मळायचं आहे. पाण्याचा बिलकुल आपल्याला याच्यामध्ये वापर नाही करायचा आहे आणि फक्त त्यामध्येच आपल्याला हे छान असं दाबून दाबून मस्त असं छान असं एकजीव करून पीठ मळून घ्यायचं आहे बघा. तर जितकं मी हे काढलेलं आहे ना, तितकं पूर्ण याने ते सोचून घेतलेलं आहे. अशा प्रकारे इतकं माझं हे पीठ मळून तयार झालेलं आहे बघा. खूप छान आणि एकदम मऊ पीठ आपलं तयार झालेलं आहे. तर आता आणि अजून मी आपली दोडक्याची भाजी केलेली आहे बघा, सुकी चटणी. आपले ते चोपडे, त्यांना काय तुरे वगैरे म्हणता बघा, हो त्याची केलेली आहे आणि दही आणलेलं आहे त्यासोबत खायला. तर ते झालेलं आहे माझं. ते मी याच्यामध्ये म्हणजे केलं नाही. आता पटापट मी आता मस्त हे छान असे पराठे आपले लाटून घेते आणि एकच नंबर लागणार आहे. इतकं छान सगळं पौष्टिक पदार्थ आहे, आपण भाज्या वगैरे याच्यात टाकलेल्या. तर काय झालं, हप्त्यातून 1-2 वेळेस असं करून खायला. आणि रोज तर सकाळी गडबडच असते म्हणून म्हटलं थोडंसं आज वेळ आहे म्हणून वेळ काढून असं मी हे पराठा. तसे तर मेथीचे पराठे, आलूचे पराठे चालूच राहतात माझे. डब्या वगैरे पण डब्यावर द्यावं लागतात म्हणून ओमसाठी. तर आता सगळे पराठे तयार सगळेने 2च बनवले मी आता. ते म्हणे अगोदर मला गरमागरम दे, तर त्यांच्यासाठी मी ताट भरलेलं आहे बघा. दही आणि ते चोपडे गिलक्यांची चटणी आणि मी त्यांना दिलं आहे आता खायला. तर त्यांना म्हणते की बघा खा पटकन, त्यांचं पुस्तक पण वाचणं चालू आहे. तर म्हटलं आता पुस्तक बाजूला ठेवा. तर असा आजचा मी एक छोटासा तुमच्यासोबत एक मस्त रूटीन व्हिडिओ किंवा एक छोटासा ब्लॉग बनवलेला आहे. तर आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली माझी आजची ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत तुम्ही पण अशी रेसिपी बनवा, खा घरी आणि सगळ्यांना खाऊ घाला. तर त्यांना मी विचारलं कसं वाटतंय, तर त्यांनी मला म्हटले खरंच खूप छान झालेली आहे.